आणि आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या हमीभावावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेवरती जोरदार टीका केली आहे। स्वाभिमानी नेत्यांची आक्रमकता फक्त एका तुकड्यासाठी सुरू असून सत्तेची फळं चाखण्यासाठी हे सर्व त्यांचं नाटक आहे असा आरोप धनंजय मुंडे यांनी सांगलीत केला। शेतकऱ्यांच्या हमीभावावरून स्वाभिमानी शेतकरी काहीही बोलायला तयार नाहीत। मंत्रिमंडळात यावर त्यांचे प्रतिनिधी कधी उघडत नाहीत। स्वाभिमानीला शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही, त्यामुळे राज्यातील शेतकरी वाऱ्यावरती गेला तरी चालेल अशी भूमिका स्वाभिमानीची आहे। सत्तेत राहून फळं चाखण्यासाठी हे सर्व नाटक असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला। यावेळी राज्यातील शेतकरी आत्महत्यांना मुंडे यांनी सरकारला जबाबदार धरलाय। भाजपला शेतकऱ्यांची जातच नष्ट करायची आहे। कर्जमाफीची गरज असताना राज्य सरकार टाळाटाळ करतंय। नोटाबंदी आणि हमीभाव याचबरोबर व्यापाऱ्यांनाही हमीभाव पाडून शेतकऱ्यांची अडचण निर्माण केली आहे। म्हणूनच राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र थांबायला तयार नाही आणि याला सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही मुंडे यांनी सांगलीत बोलताना केला। नाही, खरं तर भारतीय जनता पार्टीला संबंध शेतकऱ्याची जातच नष्ट करायची आहे। म्हणून शेतकऱ्यांच्या मागच्या 4 वर्षाचा दुष्काळ पाहता आम्ही सलग 2 वर्ष सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे। कारण या शेतकऱ्यांचा 3 वर्षापासून धंदाच बंद आहे, शेती बंद आहे आणि जर शेती बंद असेल तर शेतकऱ्यांनी पुन्हा उभं राहायचं कसं? यासाठी एकच मार्ग आहे की कर्जमाफी राज्य सरकारने दिली पाहिजे। राज्य सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष करत आहे। हे आक्रमक नाही, त्यांना काहीतरी एखादा कुठल्या गोष्टीचा तुकडा पाहिजे असेल त्याच्यासाठी ते करतायत। हे शेतकऱ्यांचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही काही घेणं देणं नाही। आज सत्तेमध्ये बसल्यानंतर आज हमीभावाच्या बाबतीमध्ये कोण शेतकरी बोलत नाहीत, शेतकरी संघटना बोलत नाही। आज स्वाभिमानी शेतकरी संघटना ज्या ठिकठिकाणी मोर्चे काढायची हमीभावाच्या बाबतीमध्ये, ऊसाच्या, कापसाच्या, सोयाबीनच्या, आज एकही मोर्चा किंवा कशा बाबतीत एखाद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी विषय मांडला आहे हेही मला आठवत नाही। हे फक्त नाटक आहे। त्यांना सत्तेत राहायचं आहे, सत्तेची फळं चाखायची, शेतकरी वाऱ्यावर गेला तरी हरकत नाही अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पण घेतलेली आहे।